नमस्कार मंडळी, नमस्कार. आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा. आपण डिंगुरे स्वामी समर्थ मठ ह्या ठिकाणी आहोत. तर बदलापूरवरून जे काही मंडळी शिर्डी साईबाबाला चालले आहेत, तर आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. आपलं नाव? कुमार कराले, साईभक्त कुमार कराले. आज तुम्ही जे ग्रामीण कट्टा आम्हाला या प्रसारमाध्यमातून दाखवत आहात त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. कुठून आलात आपण? कुठून आलात? बदलापूर. बदलापूर ते शिर्डी पदयात्रा आहे. आज या पालखीला 31 वर्ष पूर्ण झाली आणि या पालखीत जेवढे साईभक्त चाललेत त्यांना प्रत्येकाला अनुभव आलेला आहे आणि साईबाबांचा एक प्रत्येकाला जो आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाने सर्व या पालखीत चाललेत. कुणाला तरी काहीतरी अपेक्षा आहे या हिशोबात चाललेले आहेत. चालेल. साधारणपणे आपलं किती वर्ष स्वतःचं? माझं यावर्षी 14वं वर्ष या 14 पालखीत. वर्ष. चालेल. आपलं? माझं दुसरं वर्ष. आता आपण साधारणपणे आजचा किती दिवस आहे बदलापूरवरून निघालेला? बदलापूरवरून निघालेला आज 4था दिवस आहे हो. ना. आज 4था दिवस. आता जस्ट पुढे आता अर्ध्या तासावर दत्त मंदिरात जेवण आहे दुपारचं. हो. संध्याकाळी खारमुंडी गाव आहे, त्या गावावरती वस्तीचं ठिकाण आहे. ठीक आहे. आणि शिर्डीमध्ये साधारणपणे किती दिवशी पोहोचाल? शिर्डीमध्ये साधारण 7व्या दिवशी पोहोचणार, संध्याकाळी 7च्या दरम्यान, हो, शनिवारी. चला. साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. नमस्कार. या ठिकाणी ग्रामीण कट्टा चे न्यूज वाल्यांनी आम्हाला या ठिकाणी स्वागत केलं. त्याबद्दल त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद करतोय. तसंच त्यांना आमच्या पालखीबद्दल थोडक्यात 2 शब्द सांगतोय. 1993 मध्ये 7 लोकांनी ही ओम श्री साई भक्त मंडळाची पालखी बदलापूर ते शिर्डीहून चालू केली होती. आज त्या पालखीमध्ये हजारो लोक सामील झालेले आहेत आणि आज आमचा हा 33वा वर्ष आहे. आजही आमच्याबरोबर 500-600 लोक पालखीमध्ये पायी चाललेले आहेत आणि या 7 दिवसाचा प्रवास आमचा अतिशय सुरळीतप्रमाणे पार पडतो. आज आमचा 4था दिवस आहे. कोणत्याच प्रकारची काही अडचण नाही साईबाबाच्या कृपेने आणि ओम श्री साई भक्त मंडळाच्या या नियोजनाने ही पदयात्रा पालखी अतिशय सुरळीतप्रमाणे चालू आहे. तसंच आपण आमची पालखी पाहत आहे की बदलापूरला निघताना आमच्या पालखीचं एक वैशिष्ट्य आहे की अख्ख्या ठाण्यामध्ये आमची पालखी एवढ्या वजनाची नाही आहे. एवढा वजन पालखीचं आहे की फारच म्हणजे ही पालखी सजवल्यानंतर तिला 100 किलोच्या आसपास वजन जातो. एवढा वजन असतानाही आमचे साई भक्त कुठं डगमगत नाही. अतिशय सुरळीतपणे हा सोहळा आनंदाने पालखी घेऊन चालतात. आज आमचा 4था दिवस आहे आणि विशेष त्या पालखीबद्दलच तुम्हाला मी आज सांगतो. आमच्या त्या पहिल्या दिवशी आमच्या पालखीवरती एक थीम होती, जी वारकरीची थीम आम्ही लावली होती आणि त्याच्याने आम्ही या संदेश देत आलो होतो की वारकरीच्या थीम लावून वारकरी पद्धतीने कशी पालखी सजवली असं ती. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सोमवार शिवशंकरांची मूर्ती लावली होती. आज आमचा 4था दिवस आहे. तर आज आम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती लावली होती. काही कारणास्तव ती मूर्ती आता आम्ही उतरवली आहे, परंतु अशी आमची पालखीची सजावट असते आणि या सजावटमधून आम्ही एक संदेश देत जातो. या ठिकाणी आम्ही लोकांना सर्वांना संदेश देऊन आणि आमच्या पालखीमधल्या सर्वांना पालखी आमची अतिशय सुरळीत चालते. बाकी अजून काय 2 शब्द असेल तर आमच्या सागर चंदने हे पण तुम्हाला सांगतील. नमस्कार. आम्ही सागर चंदनकर. बदलापूरवरून आपली साई पालखी निघाली आहे आणि साई पालखीमध्ये जवळजवळ आमचे 350च्या वरती साई भक्त आहेत यावर्षी. आमचे मंडळाचे जे संस्थापक आहेत विषय अप्पा, त्यांनी 7 जणांना घेऊन ही पालखी चालू केली होती. सकाळी 5:30 वाजता आमचा दिनक्रम चालू होतो. सकाळी नामस्मरण होतं, बाबांची काकड आरती होती, नामस्मरण होतं, दुपारचा नाश्ता, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण मुलांना मिळतं साई भक्तांना आणि त्यामध्ये सुद्धा एवढा गोडवा असतो
की कुठेही आम्हाला त्यामध्ये बाबांच्या प्रसादामध्ये कुठेही इकडे तिकडे होत नाही, कारण का बाबांची लीला तेवढी अपरंपार आहे, कमी तर पडतच नाही, उलट उरतं. आणि जिथे जिथे आम्ही ग्रामस्थ मंडळात तिथे ज्या ज्या लोकांच्या इथून शिर्डीपर्यंत जाणाऱ्या जे तुमचे सेवेकरी आहेत किंवा जी बाबांची सेवा करतात ग्रामस्थ मंडळ, त्यांचं विशेष कौतुक करावं. जरा दरवर्षी आम्ही येतो, दरवर्षी आम्हाला ते आमची सोय करतात, पण कुठेही त्यांच्या सेवेमध्ये कुठेही खंड पडत नाही. आणि बाबांच्यानी आम्ही एवढंच म्हणू की वर्षानुवर्ष ह्या ग्रामस्थ मंडळात म्हणजे बदलापूरवरून निघाल्यापासून आम्हाला माळशेजघाट लागतो. माळशेजघाट जेव्हा आम्ही उतरतो जवळजवळ आम्हाला शिर्डीत आल्यासारखंच वाटतं. म्हणजे कुठेही घरात जरी मुलं जरी आंघोळ करायला गेले साईभक्त आमचे, तरी आंघोळीचं पाणी देतात, उलट नाश्ता देतात, चहा पाणी देतात. आणि त्यांना वर्षभराने आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे ही आमच्याकडे तुम्ही दरवेळी या. तर आताच पुढे एक आमचं घर आहे ते आम्ही दरवर्षी जातो, आमच्या आजी आहेत, तर त्यांना एवढा आनंद होतो की आम्ही गेल्यानंतर इथं आंघोळ करतो, चहा नाश्ता करतो, जेवणासाठी ते आग्रह करतात. आणि कुठेतरी आम्हाला आमच्या गावी आल्यासारखं वाटतं. आणि बाबांची साई पालखी सोहळा चालत असताना हा 7 दिवसाचा प्रवास असाच आमचा अविरत चालू राहतो. आणि बाबांच्यानी आम्ही एवढंच सांगू शकतो, तुमच्या ग्रामस्थांच्या आणि तुमच्या सगळ्या जेवढे गाव आहेत पंचकृषीमध्ये आपल्या, तर सगळ्यांना आम्ही एवढं सांगू, आम्हाला तुमचं सहकार्य असं वर्षानुवर्ष राहू दे. आणि बाबांच्यानी ही पालखी वर्षानुवर्ष समाधीपर्यंत न चुकता अविरत चालू राहू दे, हीच आम्ही साईचरणी प्रार्थना करू. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. सागर पुढे गेला. लास्ट टाइम यांच्याकडनं बाईट घेतली तुम्ही आठवते का?